दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी आणि दुसऱ्याची मेहरबानी किती दिवस सहन करायची? रान आपलं, कष्ट आपलं, पण पाणी सोडण्याची वेळ मात्र समोरच्याच्या मर्जीवर. स्वतःची विहीर असावी, बटन दाबलं की आपल्या पाईपलाईनने थेट वावरात पाणी आलं पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्यांचं स्वप्न असतं. पण विहीर म्हटलं की डोळ्यासमोर येतो 4 ते 5 लाखाचा खर्च. मग आपण विचार करतो, पाणी नाही लागलं तर हे पैसे बुडतील का? तर शेतकरी मित्रांनो, आता टेन्शन घेऊ नका. तुमच्या शेतात विहीर खोदण्यासाठी सरकार तुम्हाला 5 लाखापर्यंतचं भरघोस अनुदान देतंय. म्हणजे तुमचा खिसा रिकामा न होता तुमचं रान ओलिती खाली येणार. ही योजना काय आहेत आणि पैसे कसे मिळवायचे हे आज आपण एकदम साध्या भाषेत जाणून घेऊया. नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात ॲग्रोटेक मराठी. ही केवळ घोषणा नाही, तर ही तुमच्या हक्काच्या पाण्याची आणि स्वावलंबनाची मोठी संधी आहे. या योजनेचं नाव आहे मागेल त्याला विहीर, जी प्रामुख्याने मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते. याशिवाय आपल्या अनुसूचित जाती आणि जमातीतील बांधवांसाठी बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना देखील उपलब्ध आहे, ज्यातून 5 लाख रुपयापर्यंतचं भरघोस अनुदान मिळतं. आता प्रश्न पडला असेल की हे पैसे नक्की कोणाला मिळतात? तर मित्रांनो, जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल, म्हणजे तुमच्याकडे किमान 1 एकर ते 5 एकर जमीन असेल, तर तुम्ही या योजनेसाठी नक्की पात्र आहात. मुख्य म्हणजे ही योजना प्रामुख्याने आपल्या गरजू शेतकरी बांधवांना आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अट फक्त एकच आहे की तुमच्या नावावर आधीच विहीर नसावी किंवा तुम्ही यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही सरकारी विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अनेकांना वाटतं की हे 5 लाख रुपये एकदम हातात मिळतील, पण तसं नसतं. हे अनुदान तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमच्या कामाच्या प्रगतीनुसार मिळतं. सुरुवातीला विहिरीचं खोदकाम जसं जसं पुढे जाईल तसा तसा मजुरीचा खर्च तुमच्या खात्यात जमा होतो. त्यानंतर विहिरीचे पक्क बांधकाम करण्यासाठी आणि शेवटी पाणी उपसण्यासाठी लागणारा पंप संच, मोटार आणि पाईपलाईन खरेदी करण्यासाठी उरलेली रक्कम दिली जाते. म्हणजे तुमची विहीर पूर्ण होईपर्यंत सरकार तुम्हाला आर्थिक साथ देतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्राची तयारी ठेवावी लागेल. तुमच्या अद्ययावत 7/12 आणि 8 उतारा, जातीचा दाखला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मनरेगाचं कार्ड. जर मनरेगाचं कार्ड नसेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ते सहज मिळून जातं. यासोबतच तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड एकमेकाशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण सरकारचे सर्व पैसे थेट तुमच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होतात. अर्ज करण्याची पद्धत आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. मोबाईलवरून किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन महाडीपीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता. जर ऑनलाईन जमत नसेल तर आपल्या गावाच्या ग्रामसेवकाला किंवा कृषी सहाय्यकाला थेट भेट द्या. ते तुम्हाला अर्जाचा नमुना देतील. ग्रामसभेत तुमच्या अर्जाचा ठराव मंजूर झाला की तुमच्या विहिरीचा मार्ग मोकळा होतो. इथे एक तांत्रिक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की तुमच्या नवीन विहिरीपासून 500 मीटरच्या अंतरावर कोणतीही दुसरी सार्वजनिक विहीर नसावी. हा नियम पाण्याचे स्रोत टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या हक्काचं पाण्याची विहीर निर्माण करण्याची ही तीच वेळ आहे. 5 लाखाचं हे अनुदान तुमच्या शेतीच्या कायापालट करू शकतं. उशीर करू नका, कारण योजनेचे उद्दिष्ट मर्यादित असतं. त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच नवनवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी आपल्या ॲग्रोटेक मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.